आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चला चला. उतरा. 20 40 50 60 60 आणि 20 किती हो? 80. हा 80 80 90 आणि 100. आपल्या शक्तीचा आजचा खेळ चांगलाच रंगला म्हणायचा. हो ना, नाही म्हटलं तरी कालच्या पेक्षा 100 रुपये जास्तीचे मिळाले. ही आपल्या शक्तीची मेहरबानी आहे. ती खेळ खेळायला लागल्यापासनं लोक पण थांबायला लागल्यात. होय, अगदी गुणाची आहे माझी पोर. ए आहे, बोल ना. तुझ्या या गुणाच्या पोरीला यापेक्षा मोठ्या गावात घेऊन जाणारेस ना? अरे देवा, हे खूळ अजून आहेच का तुझ्या डोक्यात? अगं त्याला मोठं गाव नाही, शहर म्हणतात. तेच ते. तिथे समुद्र असतं, ट्रेन असते, विमानं असतात, मोठी मोठी दुकानं असते आणि बाग सुद्धा असते. असते म्हणजे असतेच की. आणि त्या बागेमध्ये लहान लेकरांना खेळायला खेळणी बी असतात. मग आपण आता कधी जायचं? तिने हे कुणाचं काय ऐकून शहरात जायचा हट्ट धरलाय आणि तुम्हाला बी काय कळत नाही का? पटकन विषय बदलायचं सोडून तुम्ही बी काय तिच्याशी त्याच विषयावर बोलत बसला. अगं लाडकी लेक आहे माझी. हा, तिला काय हवं नको हे मी बाप म्हणून बघाय नको का? बाबा बरोबर आहे तुमचं. मग आता आपण कधी जाणार आहोत? हो, तिकडं नुसतं फिरायला जायचं म्हटलं 1000 रुपये लागतात. तिथं दिवसाला 100 रुपये कमवायची मारामारी. आपण किती कमवतो हे महत्वाचं नाही, जे काय कमवतो ते शक्तीसाठी कमवतो. त्यामुळे लवकरच आपण शहरात पण जाणार आणि शक्तीला काय हवंय ते घेऊन पण देणार. आजी, आजी उठ ना. काय ग, काय झालं? तहान लागलीये, पाणी हवंय. अगं मला म्हातारीला उठायला त्रास होतो आता. जाऊन पीच. तू पण ना आजी. कोण? माझ्यासारखी दिसणारी कोण आहेस तू? मी तुझी ताई आदिती. आपल्या दोघींचा जन्म एकाच आईच्या पोटी झालाय. मला कोणी ताई नाहीये. मी माझ्या आई बाबांची एकटीच मुलगी आहे. तू असं म्हणतेस कारण तुला खरं काय ते माहित नाहीये. हे तुझे खरे आई बाबा नाही आहेत, ते तर दुसरीकडेच आहेत. नाही, खोटं बोलतेस तू. नाही, खरं तेच सांगते. मला पण हे मेल्यावर कळलंय. ए, तू असं काही बोलू नकोस. मी आधीच तुला बघून घाबरलीये, त्यात तू असं काही बोललीस तर मग जाऊ दे. मी आता माझ्या बाबांनाच बोलवते. नाही, तू आता कोणालाच उठवणार नाहीयेस का? कारण त्याआधी तुला खरं काय ते सांगणार आहे. तुझ्या बाबांपासूनच खरं काय ते सांगायला सुरुवात करणार आहे. त्यानंतर तुला ज्या कोणाला बोलवायचंय तू त्यांना बोलवू शकतेस.
तू माझ्या बाबांबद्दल काय सांगणार आहेस? हेच की काही वर्षांपूर्वी घडलेला तो प्रसंग मला आत्ताही माझ्या डोळ्यांसमोर दिसतोय. तू आत्ता ज्यांना बाबा बोलतीयस तो माणूस त्यावेळी जीवाच्या आकांताने धावत होता. आजीचं काय खरं नव्हता. होय होय, एकदम थोडक्यात वाचल्या. परीनं अजून नीट उलटी केली तर वाचल, नाहीतर अजून बी मला काहीच खरं वाटना. उलटी कर, अजून कर, नाही तर तुझ्या घशात अजून मिठाचं पाणी होते. हे आहे की त्याला काय झालं आहे? जे पण काय झालंय ना ते तुझ्याच मुळे झालंय. माझ्यामुळं? अगर मी केलंय का असं? ते मला माहित नाही, पण तुझ्याच मुळे ती झाडावर मारायचं औषध प्यायले. अगं आहे, मी खरंच सांगतोय, मी तिला काही बोललो नाही आणि भांडलो पण नाही बघ तिच्याशी. मग काय गंमत म्हणून जीव द्यायला निघाली होय ती? तू काही कमी नाहीये. तिला काय होऊ दे, मग तू आहे आणि मी आहे. माझ्या पोटात जळजळल्यासारखं वाटतंय, नुसती आग होती. मग होणारच. तुला कोणी असल्या नसत्या उचापत्या करायला सांगितल्या. मला वाटतंय आता भांडत बसायची वेळ नाही. आपण आत्ताच्या ताईला दवाखान्यात घेऊन जाऊ. चला बरं. कधी नाही तर चांगली अक्कल हुशारीची गोष्ट केली. चल 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 लवकर. का असं का केलंस तू? अगं तू तुझ्या जीवाचं बरं वाईट केल्यावर आमचं काय झालं असतं याचा विचार करायला हवा होता ना. विचार करत होते, सगळ्यांचा विचार करत होते. म्हणूनच एवढं मोठं धाडस केलं. का जगायचं? पोटाला पोर नसताना कुणासाठी जगायचं? लग्नाला 4 वर्ष झाली, अजून मूलबाळ नाही. अगं पण याबद्दल आम्ही तुला कधी काही बोललो काय? पण आजूबाजूच्या बायका येता जाता टोचून बोलतात, विनवतात. त्यांच्या पोरांना मायेनं जवळ घेतलं तर रागाने हिसकावून घेतात माझ्याकडून. तेव्हा मला काय वाटत असेल याचा विचार केला होता का तुम्ही? हे बघ, समध्याच गोष्टी आपल्या नशिबात नसतात. कुठल्या डॉक्टरकडे नाहीतर बुवा बाबांकडे जायचं म्हटलं तर तुमचं हेच उत्तर ठरलेलं असतं. अगं पर याआधी आपण काय कमी पैसा खर्च केला काय? त्याचा काही फायदा झाला काय? म्हणूनच म्हटलं मी हा विषय कायमचा संपवून टाकते, म्हणजे तुमचा खर्च पण व्हायला नको आणि कुणाची बोलणी पण ऐकायला नको. तुमच्या दोघांचं पण बोलणं झालं असेल तर मी काय सांगते ते नीट ऐका. अजून पण तुमचं काही वय गेलेलं नाहीये. तुम्ही काही पण बोलू दे, पण मला खात्री आहे